पैसे दिल्याच्या कारणावरून जीवाला धोका, गुन्हा दाखल करण्याची योगिता चव्हाण यांची मागणी। उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून महिलेला आरवाच्य व जातीवाचक शिवीगाळ तसेच धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना घडली आहे। या प्रकरणी सौ योगिता लेमन चव्हाण राहणार माळवाडी वडगाव गुप्ता यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करून तक्रारीत नमूद असलेल्या इस्मांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। निवेदनात चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे की त्यांनी संबंधित गैरअर्जदारांना स्वतःचे उसणे पैसे दिले होते, परंतु अनेकदा मागणी करूनही त्यांनी पैसे परत केले नाहीत। त्यामुळे 21 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी MIDC पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला। चौकशी दरम्यानही तक्रारीत नमूद असलेले इसम उर्मटपणे वागणूक देत पैसे परत देण्यास नकार दर्शविला। नूर मोहम्मद सय्यद यांनी "तू कुठेही केस कर, आम्हाला पुण्याची भीती नाही" अशी धमकीची भाषा केली। या प्रकारामुळे अर्जदार आणि त्यांचे पतीच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाल्याचे चव्हाण यांनी नमूद केले आहे। तसेच गुन्हा नोंद न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला आहे। त्यांच्या निवेदनासोबत 500 रुपयांच्या बॉन्डवर केलेली नोटरी प्रतही जोडली आहे। घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, असे निवेदनात नमूद केले आहे। मी योगिता चव्हाण राहणार वडगाव गुप्ता। मी इम्रान सय्यद व नूर मोहम्मद सय्यद यांच्या हातात 5 लाख रुपये कॉन्ट्रॅक्ट असं म्हणजे त्यांच्याकडून पण लिहून घेतलं होतं का माझं घराचं कॉन्ट्रॅक्ट मी त्यांना दिलंय घर बांधण्यासाठी। तर ते आता ते नाही त्यांनी घर बांधलं आणि नाही त्यांनी आमचे पैसे पण रिटर्न करतायत। आणि वरून त्यांच्या दारात गेल्यावर कोणते पैसे काय पैसे, त्यांचा नातू आवेद शेख हे धावून येतो, म्हणतो मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही, मी तुम्हाला दाखवतो मी काय आहे म्हणून मारण्याची धमकी देतो। व त्यांनी 25,000चा मोबाईल फोडला आवेद शेख याने। आणि वरून आम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यावर म्हणतात की यांच्यावर सावकारकी दाखल करा, यांच्यावर खंडणी असा गुन्हा दाखल करा। आमची कोणी तक्रार घेत नाहीये। आम्ही MIDC पोलीस स्टेशनला आम्ही गेलो होतो, त्यांना पण बोलून घेतलं होतं। ते पण समोरासमोर आले आणि म्हणले की तुला काय करायचं ते करून घे, तुझे पैसे आम्ही रिटर्न करणार नाहीत। आणि जातीवाचक शिवीगाळ करतात। आम्ही त्यांचे हात जोडले, पाया पडलो का आमच्या गरीबाचे पैसे तुम्ही कशाला बुडवता, फसवू नका आम्हाला, आमचे घर बांधून द्या नाही तर आमचे पैसे रिटर्न करा। असे 5,40,000 रुपये आम्ही त्यांना दिलेले आहेत। आमचे पैसे मागणी करतो का आम्हाला आमचे पैसे मिळावे व पोलीस आम्हाला आमची दखल घ्यावी पोलीस स्टेशन MIDC पोलीस स्टेशन। आणि जर आमचे पैसे नाही भेटले तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे। हे घटना घडण्याच्या अगोदर त्यांनी नाही का आमच्याकडून पाहुणे, आम्ही श्रीगोंदा तालुक्याच्या अक्षरायला चव्हाण, आम्ही राहायला श्रीगोंदा, यांच्या घर बांधण्याकरता आम्ही मदत केली पैशाची 2-2.5 लाख रुपये आम्ही गोळा करून दिलते। तर आता पैसे आम्ही ह्यांना मागतोय, तर हे त्यांचं नाव लागले, पण आता तो पैसे द्या ना हे द्या ना, या कारणावरून आमचेच आता बांधणं चालू होते त्या वादात। आणि तो काय करतो, त्याला फोन केला तर तो फोन उचलीत नाही, समोरचा तो सय्यद फोन उचलीत नाही, ह्याला शिवीगाळ करतो, त्याचा नातू हे तलवार काढतात कुठं काय, हे प्रकरण चालू आहे। तर त्याच्यामुळे यांनी पोलीस निरीक्षक अध्यक्ष साहेब यांनी आमच्याकडे एकदा हे घ्यावा, नोंद घ्यावा, नंतर मग नाहीच झालं MIDC पोलीस स्टेशनला नाहीच हे झालं तर आम्ही मग उपोषणाला बसणार। व्याजाने पैसे वापरले असते ते आम्हाला त्याच्यात उल्लेख करते त्यांचा, आणि ते काय म्हणतात का त्याच्यात आम्ही तुम्हाला ओढून घेऊ, आम्ही यांच्या असे पैसे दिले। त्या माणसाने कोणाकोणतरी पहिले व्याजाने घेतले होते, पण हा तो काय करतो आम्हाला त्याच्यात हे करून घेतोय, समावेश करतोय त्याच्यात। आमचं काय दाखल करू, सावकारकी दाखल करू अशा आम्हाला धमकी मिळते समोरून।